सन्माननीय ज्येष्ठ पत्रकार संजयजी भोकरे साहेब यांच्यावर जो खुनी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, या प्रकरणातील विराज बुटाले, गणेश लोखंडे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कोणत्याही पदावर नाहीत. तसेच एक ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि राज्यातील एक राजकीय विश्लेषक म्हणून संजय भोकरे यांची ख्याती आहे. यांच्यावर जर कोणी कटकारस्थान करून खुनी हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला आम्ही शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख म्हणून त्या गुन्हेगारांचं आम्ही समर्थन करत नाही. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील पोलीस प्रशासनावर माझा पूर्णपणे विश्वास आहे आणि संजय भोकरे वस्ताद यांच्यावर जो काय खुनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, जे कोणी आरोपी असतील, विराज बुटाले, गणेश लोखंडे आणि त्याच्या मागे कोण सूत्रधार असतील, तर पोलीस प्रशासन त्यांना शोधून काढावं आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावं. तसेच ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय संजयजी भोकरे साहेबांच्या पाठीशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा ठामपणे त्यांच्यासाठी आम्ही उभे आहोत. त्यांना कुठेही अडचण आली तर शिवसेना ताकदीनिशी त्यांच्या सोबत उभारलेली तुम्हाला दिसेल आणि गैरसमज कोणीही काय करून घेऊ नये. अनेकदा मी सांगतो की विराज बुटाले, गणेश लोखंडे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या कोणत्याही पदाशी किंवा पक्षाशी संबंध नाही. आणि आजच मी दुपारी 1 वाजता सन्माननीय SP साहेब, दोशी साहेब यांची भेट घेऊन आमचे शिवसेनेचे सांगली जिल्ह्यात सगळेच पदाधिकारी जाऊन भेट घेतली आम्ही आणि जे कोण आरोपी असतील तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मी त्यांच्याकडे मागणी सुद्धा केलेली आहे. त्याचबरोबर मी वस्ताद संजय भोकरे यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करून आलेलो आहे आणि आम्ही त्यांना समर्थन देत आहोत.